मित्रांनो, आपण राशीचक्रामधील 6वी रास घेतलेली आहे। त्या राशीवरती आपण चर्चा करतोय। ती रास म्हणजे कोणती आहे? कन्या रास। त्याची माहिती घेतली आहे आणि त्या राशीच्या जातकाची गोष्टही मी तुम्हाला सांगतोय। मित्रांनो, ही गोष्ट कशी आहे? त्या जातकाची गोष्ट कशी आहे तर संघर्षमय आहे। तो संघर्ष करते आपल्या आयुष्यात। कारण मित्रांनो, ह्या राशीला संघर्ष हा येतोच आयुष्यात आणि संघर्षाशिवाय त्याला काही प्राप्त होत नाही। त्यानुसारच ही जी गोष्ट मी सांगतोय ज्या जातकाची कन्या राशीच्या जातकाची, ती सुद्धा संघर्षमय आहे। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्राबद्दल। ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे? नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगतोय, तर ते थोतांड आहे, ते विज्ञानच आहे। ते कशावरती आधारित आहे तर खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र आणि सृष्टी या 3 गोष्टीवरती ते आधारित आहे, भौगोलिक परिस्थितीनुसार। मित्रांनो, आपण 12 राशीबद्दल चर्चा करतोय आणि 12 राशीतील मी 6वी रास घेतलेली आहे आणि 6व्या राशीबद्दल मी तुम्हाला मागच्या अध्यायामध्ये त्याची माहिती दिली आहे आणि एका जातकाची गोष्ट मी सांगितली आहे। ती 6वी रास कोणती तर कन्या रास। मित्रांनो, कन्या ही रास महत्त्वाकांक्षी आहे, त्याची मी माहिती दिली आहे थोडक्यात। पण आपल्या गोष्टीकडे वळायच्या अगोदर आणि काहीतरी गोष्टी आणि एक महत्त्वाच्या बिंदूंवरती आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। ही महत्त्वाकांक्षी आहे, त्यांना त्या गोष्टी मिळवायच्याच आहेत, साध्य करायचे। ती बुद्धिवान आहे, अभ्यास करण्याची त्याच्यात पात्रता आहे, ज्ञान मिळवायची पात्रता आहे, अशी ही राशी आहे। ह्या राशीचं जे ओढ आहे ती आपल्या घराबद्दल खूप ओढ आहे, आपल्या घराबद्दल, आपल्या जमिनीबद्दल। त्यामुळे घराबद्दल, घराच्या संदर्भात किंवा जमिनी संदर्भात ते चांगलं कार्यक्षेत्र निवडू शकतात। त्या जर क्षेत्रात ते गेले तर ते आपलं कार्यक्षेत्र निवडून तिथे आपली उन्नती घडवू शकतात। मित्रांनो, आणि त्यांनी जर ठरवलं की मला गोष्ट मिळवायची आहे, करायची आहे, तर ते त्याचा ध्यास घेतात आणि ते त्याचा मागोवा घेऊन ती गोष्ट प्राप्तही करतात। पण बऱ्याच वेळेला ते अपयशी ठरतात, कारण ह्या राशीचा जो स्वभाव आहे ना मित्रांनो, तो दुहेरी आहे। कारण निर्णय घ्यायला ते वेळ लावतात। काय निर्णय घ्यायचा, हे योग्य आहे की ते योग्य आहे, असं बऱ्याच वेळा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊन ते चुकीचा सुद्धा निर्णय घेऊ शकतात। आणि तसे बरेच जातक, ह्या राशीचे जातक माझ्या संपर्कात आहेत, माझ्या नात्यामध्ये सुद्धा आहेत मित्रांनो। पण योग्य जर, कारण का दुविधा स्थितीत असल्यामुळे शंका, त्यांच्या मनात शंका असतात, शंकेखोर असतात। उदाहरणार्थ समजा ते घरातून बाहेर पडले आणि घराला दरवाजा बंद करून टाळं मारायचं आहे, किंवा एखाद्या आपल्या त्यांच्या त्या ह्याला पेटीला, अलमारीला जर टाळा मारायचं आहे, तर ते टाळं मारल्यानंतर, टाळं लावल्यानंतर ते 10 वेळा हलवून बघणार, ते बंद केल्यानंतर हे खरोखरच बंद झालं आहे का? कारण त्यांच्या मनात शंका असते आणि या शंकेखोर वृत्तीमुळे ते बरंचसं नुकसानही करून घेतात, निर्णय घेण्यामध्ये ते कमी पडतात। मग त्यांना जे हवं आहे ते साध्य करू शकत नाही। मित्रांनो, यांच्याशी हे इतरांशी मैत्री त्वरित करतात, पण ती मैत्री जास्त काळ टिकू शकत नाही। का नाही तर यांच्या मनात शंका कुशंका असल्यामुळे ती मैत्री जास्त काळ ते टिकवू शकत नाही आणि ते लवकरच त्याचा त्यागही करतात, त्यांच्यापासून दूरही जातात आणि बऱ्याच वेळा आपलं नुकसानही करून देतात। या राशीचा जो जातक आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय, काय निर्णय घ्यायचा आहे, काय निर्णय नाही घ्यायचा आहे, याच्यामध्ये त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतात। आणि जर दिशाभूल करणारी त्याच्या अवतीभोवती जर माणसं असतील तर आणखीनच
म्हणजे आणखीनच त्याच्या आयुष्याची माती. म्हणजे एक उदाहरण सांगतो मित्रांनो, माझ्या एका नात्यामध्ये आहे एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला डॉक्टर बनायचं होतं, MBBS व्हायचं होतं आणि काही कारणामुळे म्हणजे पर्सेंटेजमुळे किंवा आणखी अन्य कारणामुळे त्या साईडला जाता येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी मग MBBS नव्हता आणखीन एक वेगळं क्षेत्र निवडलं डॉक्टरीमधलंच आणि त्या ठिकाणी गेली ती व्यक्ती. पण मी त्या व्यक्तीला सांगितलं होतं, निदर्शनात आणून दिलं होतं की बाबा तुला जर हे करायचं असेल तर मी तुला सहाय्यता करू शकतो, मदत करू शकतो. कारण का मित्रांनो, माझा जो परिचय आहे, ओळख आहे, त्या ओळखीतून त्या परिचय येतो. MBBS मध्ये तिला मी त्या व्यक्तीला ॲडमिशन मिळवून देऊ शकतो. पण ना तिच्या पालकांनी त्याच्यावरती विचार केला आणि ना तिने विचार केला. असो त्या व्यक्तीने, असो मित्रांनो, आता कोणाचं काय होईल, चांगलं होईल, भलं होईल, नाही होईल, हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. मित्रांनो, आपण आता गोष्टीकडे वळूया. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, बोलायला गेलं तर भरपूर काहीतरी आहे, सांगायला गेलं तर भरपूर काहीतरी आहे. म्हणजे आपण चांगल्या गोष्टीच फक्त कमतरता मी सांगितल्या, ह्या उणिवा सांगितल्या. काय उणिवा आहे सर्वात मोठी? तर शंका मनात निर्माण करणं, दुविधा स्थिती निर्माण करणं. असो मित्रांनो, आता आपण त्या गोष्टीकडे वळूया. जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो ना, ह्या राशीच्या जातकाची, ती व्यक्ती म्हणजे माझी मामा आहे, माझा सख्खा मामा. त्याला आम्ही भाई मामा म्हणून संबोधतो. शशिकांत गणपत बोरकर ही व्यक्ती. मित्रांनो, त्याची एक महत्त्वाकांक्षा होती, मी तुम्हाला ती सांगितली मागच्या भागामध्ये त्याचा मी उल्लेख केला आहे. आणि तुम्हाला जर ही गोष्ट आणि ही माहिती जर समजून घ्यायची असेल तर पहिला, जर ह्या व्हिडिओकडे कोण आला असेल, हा व्हिडिओ जर कोण बघत असेल नव्याने, पहिला भाग न बघता, पहिला अध्याय न बघता, तर त्याने तो आवर्जून बघावा आणि नंतरच या अध्यायाकडे यावं. असो मित्रांनो, तर हा जो मामा आहे माझा शशिकांत गणपत बोरकर, त्याची जी महत्त्वाकांक्षा होती की परदेश विदेश फिरायचे, देशी विदेशी फिरायचं. आणि मी मित्रांनो त्याचा उल्लेखही केला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. ह्यांना परदेशी जाण्याच्या सुद्धा योग असतात ह्या राशीच्या जातकांना. असं त्याची इच्छा होती, म्हणून त्यांनी ड्रायव्हिंग, वाहन चालक हे क्षेत्र निवडलं. त्यांनी ते लायसनही मिळवलं. त्याच्यावरती त्यांनी क्लासही केला, ड्रायव्हिंग स्कूल निवडलं. त्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन त्यांनी ते शिक्षणही घेतलं. त्यानंतर काही काळ एक क्लीनर म्हणून, एक सहाय्यक म्हणून त्याने त्या ट्रकवरती, लॉरीवरती कामही केलं. पण मागच्या गोष्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईची तब्येत बिघडली आणि त्याला गावी जावं लागलं. आणि गावी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खंड पडला. ह्या त्याच्या महत्त्वाकांक्षेमध्ये, ह्या त्याच्या कामामध्ये, ह्या त्याच्या निर्णयामध्ये. मित्रांनो, हात साफ नसल्यामुळे, आणि त्यानेही कधी प्रयत्न नाही केला, कारण शेवटी आई-वडिलांवरचं प्रेम हे त्याला रोखत होतं. आणि इतरांनीही त्याला सपोर्ट नाही केला. ह्या माझ्या मामाला इतरांनाही सपोर्ट नाही केला. जे काय म्हणजे त्याच्यात माझी आईसुद्धा आली, माझे वडीलसुद्धा आले, त्याचे आई वडील आले, इतर नातेवाईकसुद्धा आले. कारण काय मित्रांनो माहिती आहे का, आपली एक मानसिकता आहे, आपल्या मराठी माणसांची एक मानसिकता आहे की एखादी नोकरी करणं किंवा एका ठिकाणी अशा ठिकाणी आपण काम करावं जिथे आपल्याला हे मिळेल, संरक्षण मिळेल. अशीच कामं आपण निवडायची. जास्त मोठं वलय निर्माण करायचं नाही, आकाशाला गवसणी घालायला जायचं नाही, अशी मानसिकता असते. त्यामुळे त्याला त्या सपोर्ट मिळाला नाही, कोणाची साथ मिळाली नाही, हे कारण आहे. पण मित्रांनो, तोही कमी पडला.
का तर उद्या सकाळी मी जर निर्णय घेतला, मी जर हे क्षेत्र निवडलं आणि आपला हट्ट पूर्ण करण्याचं ठरवलं आणि त्या मार्गाने मी जर गेलो आणि मी जर त्याच्यात अपयशी ठरलो तर हीच लोक मला खायला उठतील, हीच मला लोक दूषण देतील, ह्या भीतीपोटी त्याने ही निर्णय नाही घेतला. कारण दुविधा मनस्थिती मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्याने मग जी काय परिस्थिती आहे, जी काय स्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीसमोर, त्या स्थितीसमोर सरेंडर केलं आणि ते स्वीकारलं त्याने. नंतर त्याची आई बरी झाली वगैरे, ठीक आहे. पण त्याच्यानंतर त्याचं मन धजवेना हा निर्णय घ्यायला, आपल्या वडिलांच्या मनाच्या विरोधात जायला, आपल्या आईच्या विरोधात जायला, आपल्या परिवाराच्या विरोधात जायला त्याचं मन धजवेना. आणि मग शेवटी त्यांनी आपल्याला तिथेच काय केलं, अडकवून घेतलं. मग तो तिथं चक्की चालवत होता, पिठाची चक्की म्हणजे धान्य दळायची चक्की. पण त्याचं मन त्याला थारा देत नव्हता, स्थिर होत नव्हतं. काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं, कारण यांच्यात महत्वाकांक्षा आणि काहीतरी साध्य करण्याची त्यांच्या मनात असलेली हुरहुरी, त्यामुळे तो त्याला शांत बसू देत नव्हता. आणि मग त्यांनी ठरवलं, आपण ही चक्की चालवतोच आहे, हा चक्कीमध्ये आपण हलल टाकूया. तिथे एक शेलर होताच, म्हणजे कमी प्रमाणात धान्याचा तूस काढण्याची. हलल ही जी वस्तू आहे, हे जी यंत्रणा आहे, ती मोठ्या प्रमाणात भातावरची तूस काढण्याची. जो भात असतो, जो झोडणी केल्यानंतर, शेतामधून आणून मळणी केल्यानंतर जो अख्खा भात असतो, त्याच्यावर तूस असते, टरफल असते, त्या टरफलाला काढण्याची, त्या तूस काढण्याची जे यंत्रणा असते त्याला हलल म्हणतात. मोठ्या प्रमाणात ते टाकायचं त्याचा मनोदय होता, ते हलल सुरू करायचं. त्याने त्याची माहिती गोळा केली, त्याचा प्रशिक्षणही घेण्याची त्यांनी इच्छा दर्शवली. पण मित्रांनो शेवटी काय, दुविधा मनस्थिती. जर आपण त्याच्यात फेल गेलो तर, आपण जर कमी पडलो तर हीच लोक आपल्याला दूषण देतील. त्यावेळी त्यांनी ती गोष्ट साध्य करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं नाही, दुविधा मनस्थितीमध्ये. आणि ती सुद्धा त्याची इच्छा दाबली गेली, ती सुद्धा त्याची महत्वाकांक्षा दाबली गेली. त्याला कारण काय, ती स्वतःसुद्धा आहे आणि त्याच्या अवतीभोवतीची असलेले त्याची जी नातेसंबंधी आहेत, मग कोणी असेल त्याच्यात, तेही त्याला जबाबदार आहेत. आणि शेवटी त्याची जी स्वप्न, ते स्वप्नच राहिलं. पण त्यांनी त्यावेळेला जर दाखवून दिलं असतं, त्यांनी एक काम केलं नाही, काही नाही काम केलं तर त्या संदर्भात जे काय आपल्याला मुबलक धान्य मिळवायचं आहे, कारण मोठ्या प्रमाणात ती गोष्ट केली जाते, कसं काय आपण ते बाजारातून आणणार, कशा काय प्रकारे ते लोक आपल्याकडे येतील, त्याच्यावरती अभ्यास नाही केला, त्याच्यावरती विचार नाही केला. गावोगावी जाऊन माहिती त्यांनी काढली नाही, त्याचे फायदे तोटे त्यांनी कसे आपण समजवायचे येणाऱ्या ग्राहकाला, त्याच्यावरती अभ्यास केला नाही. आणि ते न केल्यामुळे तिथे तो कमी पडला. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला, त्या काळामध्ये, की मामा तुला जर हे करायचं आहे, हे जर साध्य करायचं आहे, तर त्या अगोदर तुला जे कच्चा माल लागणार आहे तो कसा तो उपलब्ध करशील. कारण ज्या गावात तुझी जी चक्की आहे ती एका टोकाला आहे, एका गावाच्या एका टोकाला आहे. तर त्या पंचक्रोशीत जर तुला ते मुबलक प्रमाणात कच्चा माल उपलब्ध करून घ्यायचा आहे, तर तो कसा करू शकशील, त्याच्यावरती अभ्यास कर, त्याच्यावरती सर्च कर. आणि त्यानंतर मग ते हे प्रपोजल सर्वांसमोर मांड, दाखव, ठेव, तरच सर्व ॲग्री होतील, ते समजतील. आणि नाही झालं तर तू स्वतः निर्णय घे. मी त्याला त्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी काय, मनात शंका, कुशंका, आणि एवढं करून मी साध्य नाही करू शकलो तर, अशा दुविधा मनस्थितीमध्ये शेवटी त्याने ती हार पत्करली, सरेंडर केला त्या परिस्थितीसमोर. मित्रांनो लक्षात घ्या. पण त्याला वाचनाची आवड होती, त्यामुळे तो ज्ञानसंपन्न होता. भले त्याने 10वीपर्यंत शिक्षण झालं होतं त्याचं, पण वाचनाची त्याला आवड असल्यामुळे तो ज्ञानसंपन्न होता. अगदी वेगवेगळ्या कादंबऱ्या, वेगवेगळे पुस्तकं, वेगवेगळ्या बातम्या ऐकणं किंवा बातम्या वाचणं,
ते वर्तमानपत्र वाचणं, म्हणजे पूर्ण अगदी पहिल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत त्यांनी त्या ओळी वाचून काढलेल्या असतील. एखादा जुनं वर्तमानपत्र आहे ते सुद्धा तो 4 वेळा वाचायचा, एवढी त्याच्यात आवड होती. पण त्याला जे प्रोत्साहन हवं होतं, जे पाठबळ हवं होतं, ते त्या कुटुंबाने त्याला प्रोव्हाइड नाही केलं, ना मिळवून दिलं. ही त्या कुटुंबाची म्हणजे त्याच्या परिवारातील सदस्यांची कमजोरी आहे, कमतरता आहे, हे त्यालाही दोष देतोय. आणि त्याचाही दोष आहे, ते मिळवण्यासाठी त्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं नाही. दोन्ही ठिकाणी तो फेल झाला. ना तो समर्थन मिळवू शकला, ना स्वतःचं समर्थन तो करू शकला. पण मित्रांनो, ही झाली त्याची कमजोरी. आता त्याची उजवी बाजू मी तुम्हाला सांगतो. हा माझा मामा, याने आपल्या आई वडिलांची सेवा इमाने इतबाराने केली आणि मी त्याला ते जवळून बघितलं सेवा करताना. माझे आजोबा ज्यावेळी जागेवर पडले, पॅरालिस होऊन, अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर अंथरुणाला खिळले, त्यानंतर त्या अंथरुणामध्ये खिळलेल्या माझ्या आजोबांची सेवा त्याने कित्येक महिने, कित्येक वर्ष केली, शेवटच्या त्यांच्या श्वासापर्यंत. आणि ती सेवा कशी असते तुम्हाला लक्षात आलं असेल. अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तीची सेवा कशी केली जाते, आणि त्याने ते आनंदाने केलं, प्रेमाने केलं. आणि असा हा माझा मामा. भले त्याची ती कमजोर बाजू मी तुम्हाला दाखवली, पण त्याची जी उजवी बाजू आहे ती तुमच्यासमोर ठेवतोय मी. असा हा मामा. आणि त्याची पत्नीसुद्धा, जी पत्नी माझी दोन्ही नात्यांनी, म्हणजे ती आत्यासुद्धा होती आणि मामीसुद्धा होती. वडिलांच्या बाजूने तिला आत्या होती, नातं, आणि आईच्या बाजूने ती मामी, मामाची पत्नी म्हणून. वडिलांची ती मावसबहीण म्हणून तिला आम्ही आत्या किंवा मामी काही संबोधायचं. गुलाब, तिचं माहेरचं नाव गुलाबाते. त्या गुलाबातेने म्हणजे त्या सुनेने सुद्धा इमाने इतबाराने सेवा केली, आपल्या नवऱ्याला साथ दिली. मित्रांनो लक्षात घ्या, अगदी आपल्या आई वडिलांचं म्हणजे नंतर त्यांचे वडिलांचं देहवासन झाल्यानंतर काही वर्षानंतर त्याची आई जागेवर पडली, अंथरुणाला खिळली. आणि या दोघांनी, पती पत्नीने, या दोन्ही दाम्पत्याने काय केलं, आपल्या आईवडिलांची सेवा केली इमाने इतबाराने, कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता. मित्रांनो लक्षात घ्या, हा असा माझा मामा. त्याने आपली वडिलोपाची जमीनही टिकवली. आणि त्याला कारण माझ्या आत्यासुद्धा आहे, कारण त्याने ती घालवली नाही, आपल्या हातची घालवू दिली नाही, ती जमीनही टिकवली. आता त्याचा मुलगा आणि त्याची सूनसुद्धा त्यानुसार त्या मार्गावरती चाललेली आहे. जसे संस्कार आहेत, शेवटी आईवडिलांचे संस्कार आहेत मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्या आई वडिलांचे संस्कार त्या मुलामध्ये सुद्धा आहेत. महेश, त्याचं नाव महेश शशिकांत बोरकर. आणि तोही आजही आपल्या आईची सेवा करतोय. त्याने आपल्या वडिलांची सेवा करतोय. त्याने आईची सेवा केली. पण तेवढं अवभाग्य त्याला भेटलं नाही, कारण कोरोनामध्ये त्याची आई गेली. पण पूर्वी म्हणजे ती त्यावेळी जागेवर होती आणि जागेवर पडली नव्हती, अंथरुणाला खिळली नव्हती, तरीसुद्धा त्या अवस्थेमध्ये त्याने ह्या दोघांनी म्हणजे सुनेने आणि त्या मुलांनी सुद्धा त्या आपल्या सासूची आणि आपल्या आईची सेवा केली. मित्रांनो, कमजोरी, कमतरता, उणिवा हा प्रत्येकामध्ये असतात. पण काय दाखवलं जाते तर उणिवा दाखवले जाते, कमजोरी दाखवले जातात. आणि ह्या उणिवा, कमजोऱ्या का निर्माण झाल्या आहेत त्याला कारणं काय दाखवली जात नाही. त्याच कुटुंबातील, त्याच परिवारातील काट्या घालणारे लोकसुद्धा असतात. काट्या घालणारे आपलं महत्त्व वाढवण्यासाठी सुद्धा बसलेले लोक असतात. आपलं महत्त्व दाखवण्यासाठी, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी. आणि मग काय करतात, त्या कुटुंबामध्ये कलह निर्माण करतात. आणि तसं घडतेच, हे प्रत्येक घरामध्ये आहे. घरोघरी मातीच्या चुली, आता घरोघरी गॅसच्या शेगड्या असो मित्रांनो. तर त्या माऊलीनी म्हणजे कोण, माझी आते, आणि त्या मामानी माझ्या अगदी आजी आजोबांची सेवा यथासांग केली, इमाने इतबाराने केली. मित्रांनो,
त्याचप्रमाणे त्यांची तो मुलगा आहे आणि त्यांची सूनसुद्धा आता त्यांची सेवा करते. असा हा माझा मामा. सांगायला गेलं तर खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल खूप बोलायला गेलं बऱ्याचशा गोष्टी आहेत. असो मित्रांनो, तर तुमच्या लक्षात आलंच असेल ही व्यक्ती कशा प्रकारे असते, आपलं कसं नुकसान करून घेते आणि कसं काय आपल्या कुटुंबासाठी आपल्याला झोकून देते. पण असे झोकून देणारे ह्या राशीचे जातक, प्रत्येक जातक असतो असा नव्हे मित्रांनो. आपलं मतलबी साधणारे असतात, कारण शेवटी त्याच्या कुंडलीमध्ये ज्या ग्रहांची जी एक कोष्टक आहे, त्या कोष्टकामध्ये कुठल्या घरामध्ये कुठलं हे आहे, ग्रह आहे आणि कसं काय त्याच्या आयुष्यात ग्रहांचं भ्रमण आहे, त्यानुसार ती व्यक्ती वागत असते आणि निर्णय घेत असते. पण योग्य काय अयोग्य काय इतकं समजण्या इतकी तरी अक्कल प्रत्येक बुद्धिवान प्राण्यामध्ये असते. भले ग्रहांची त्याच्यावरती हे असला परिणाम होत असला, ग्रहदशेचा परिणाम होत असला, तरीसुद्धा त्याच्याकडे सद्विवेक बुद्धी असते. सद्विवेक बुद्धी असते. आपण करतोय, आपण घेतोय ते निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, आपण जे वागतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे, इतपत समजण्या इतकी बुद्धी तरी त्या व्यक्तीमध्ये असते. त्यामुळे ग्रहस्थितीमुळे मी असा निर्णय घेतला, माझ्या भविष्यामध्ये हे सर्व होतं म्हणून असे निर्णय घेतला, हे साफ चुकीचं आहे. कारण तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपला आपण वरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. मित्रांनो लक्षात घ्या, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. हा मामा सुद्धा चुकला कुठेतरी निर्णय घ्यायला. असो मित्रांनो, पण त्याने आपल्या आई वडिलांची सेवा इमाने इतबाराने केली. मित्रांनो, मी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय किंवा मी जे काय माहिती देतोय त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की तुमचं फक्त मनोरंजन करणं नव्हे तर तुमचं प्रबोधनही करणं. आता किती जण प्रबोधन ऐकायला येतात त्यांचं त्यांना माहिती, आपल्या ज्ञानामध्ये भर टाकायला येतात त्यांचं त्यांना माहिती. पण मला फक्त मनोरंजन नाही करायचं. बऱ्याच जणांना अशा काहीतरी मनोरंजन करणाऱ्याच गोष्टी ऐकायच्या असतात. त्यांच्यासाठी मी हे चॅनल सुरू नाही केले. ना वास्तवावर बोलू काहीतरी, ना सनातनी वास्तव. मी वास्तव समोर ठेवतोय, सत्य तुमच्या समोर ठेवतोय. मला ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमधून काहीतरी पैसा कमवायचा आहे हा माझा हेतू नाही आहे. पैसे मिळाले, धन संपत्ती मिळाली तर कोणालाही दुःख नसते मित्रांनो, पण हा माझा हेतू नाही आहे. माझ्याकडे असलेलं ज्ञान, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला ज्ञान संपन्न करणं. माझ्याही कमतरता असू शकते, माझ्या माहितीमध्ये सुद्धा कमतरता असू शकते, तर त्या तुम्ही पूर्ण करू शकता आपल्या कमेंट्सद्वारे. पण शिव्या किंवा चुका काढायला येऊ नका. फक्त दोषारोपण करायला येऊ नका आणि चांगल्या शब्दात चांगल्या भाषेत आपलं वक्तव्य करा कमेंट बॉक्समध्ये. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.